आपल्या एका ताईनं कमेंट केली की दादा, वहिनी जर येत नसल, बाबा ती जर मानत नसल, तर लेकरांना काय आणायची गरज नाही आणि तुझी जायची गरज नाही. दुसऱ्या ताईनं अशी कमेंट केली की दादा, येत नसेल सरळ सरळ मिटवून टाक कोर्टातून आणि वकिलांशी वगैरे भेट, काय बोलतात त्यांनी बघ. मग त्यांनी असं म्हणतात वकील की मागच्या वेळेसच ज्या वेळेस मी म्हणत होतो ना सोडचिठ्ठी देऊन टाकू वगैरे, त्यावेळेस मी गेलेलो तेव्हा वकील असं बोलले की पहिलं नोटीस पाठवावी लागेल आपल्याकडून तिला, की बाई तुला नांदायला यायचं का नाही. मग त्यामध्ये काही काही उल्लेख केला जात असेल की बाबा आम्ही नांदवायला तयार आहे, ही येत नाही आहे, काहीतरी ते काय काय असतं ते वकील लोक बरोबर लिहितात. आपल्याला काय सांगायची गरज नसते, की फक्त आपण एवढं म्हणायचं की नोटीस पाठवायची आम्हाला तिच्याकडं. मग समजा त्यांनी नंतर ती नोटीस सोडून घेतली आणि त्याच्यानंतर बाबा तिला हजर राहावं लागतंय आणि त्या नोटीसमध्ये तिला सांगावं लागतंय की नांदायला यायचं आहे का नाही. आणि मग नंतर काय प्रोसिजर आहे ती होऊन जाते, सोडचिठ्ठी होऊन जाते किंवा तलाक होऊन जातो किंवा मिटून तरी जाते. तर मी काय ते मागच केलं असतं, पण मला त्यावेळेस काही ताईनं काही दादानं अशी कमेंट केली की बाबा काय तुला एवढ्या लवकर गडबड पडली तलाक तलाक डायव्हर्सन सोडचिठ्ठी करायला, लेकरं बारकी बारकी आहेत, उगच कशाला आईपासून लेकरं दूर किंवा बापापासून लेकरं दूर करायचे, करू नको तसं काय, असं बोलल्याच्या नंतर आपण स्टॉप केलता तो विषय. मग आता तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, बोलू आपण वकिलांना. 2-3 वकिलांचा नंबर आहे माझ्याकडे. मग ज्या वेळेस मी मागच्या वेळेस गेलेलो ना त्यावेळेस ते नंबर वगैरे सेव्ह केलेले आहेत. मग आता आज नवीन वर्षाची एक आपण नवीन सुरुवातच करू. या 1-2 दिवसात मी जाऊन येईल कोर्टामध्ये. तिथं काय व्हिडिओ वगैरे नाही बनवणार मी. कसं आहे कोर्ट कचेरीमध्ये बाबा व्हिडिओ वगैरे ते काय तर चांगलं नाही वाटणार, त्यामुळं आपण नाही बनवायचं. व लोक आपल्याला म्हणतील काय येडाफेडा आला की काय. त्यापेक्षा ते आपलं जे असंच होईल ते काय काय होईल काय नाही ते तुम्हाला मी सांगेलच. आणि मला हा विचार पडतोय आता की बाबा जर सोडचिठ्ठी झाली तर लेकरं कोणाकडे राहणार, माझ्याकडे का तिच्याकडे. आणि तिच्याकडे जर म्हटलं तर ते माझ्याशिवाय राहू शकत नाहीत, पोरं तरी किमान मला सोडून राहू शकत नाहीत. आणि माझ्याकडं म्हटलं तर पोरगी छोटीशी आहे, तिचे हाल. आता मी असं अडकून पडलोय काय मलाच कळना. का पूजा एवढं काय माझी परीक्षा घेतीस, देखी विषय कट करून आणि ये परत. उगं त्यांची पण फजिती नको, माझी पण फजिती नको. आणि एकतर मी माझ्याच टेन्शनमध्ये आहे. अजून मला टेन्शन येण्यासारख्या काही अशा कमेंट करू नका. तरी आपल्या खूप साऱ्या ताई दादा चांगल्याच कमेंट करतात. आपल्या व्हिडिओ खाली एकाची देखील कमेंट वाईट येत नाही. सर्वजण चांगलेच कमेंट करतात, चांगलंच मार्गदर्शन करतात. काल सर्वच खुश झाले होते की त्यांना वाटलं घ्यायला ये म्हणजे तिला घ्यायलाच ये म्हणते काय की. सर्वांनी मग आण 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 म्हणायला लागले. हां मी बोललो त्यामध्ये की पूजा बोलवत आहे घ्यायला असं बोललो मी पण. त्यामुळे तुम्हाला पण कन्फ्युजन झाला की बाबा तिलाच घ्यायला बोलवती की काय असं वाटलं असेल कदाचित तुम्हाला. तर सॉरी, तो शब्द तसा जर तुम्हाला वाटला असेल, तुम्ही तसा अंदाज लावला असेल तर मला खरंच खूप पंचायत पडली की बाबा लेकरं माझ्याकडं राहतील का तिच्याकडं. आता कोर्ट काय म्हणणार की बाबा 18 वर्ष होईपर्यंत लेकरांना आईकडे ठेवावं लागेल असं तसं बोलणार. कसं होणार मग, लेकरं तिकडं मी इकडं, कसं होणार ते काहीच कळना. कसं सोडावं लेकरांना तिच्याकडं. बघूयात ना काय मार्ग निघतोय का. असं नाही का होऊ शकत की थोडे दिवस इकडं थोडे दिवस तिकडं. जर होत असेल तर चांगलंच आहे. ती काही महिना सांभाळल, मी काही महिना सांभाळल. शाळेत जात असतील तिथं, पण नाही त्या दिवशी पण मी गेलतो त्यावेळेस शेतातच होते त्यांनी. काहीच कळना मला. जीव आहे हो माझा लेकरांवरती, त्यांचा पण आहे माझ्यावरती जीव. तिला बोलावं म्हटलं ती बोलायला तयार नाही. तिला बोलवून घेतलं तिथं
नाही आली. तिच्या जवळ जावं तर लोक भांडणाला उडतात. काय करावं तुम्ही सांगा बरं, एखादा मार्ग निघतोय का? जर काही मार्ग सुचत असेल तुम्ही मला प्रत्येक वेळेस चांगलंच मार्गदर्शन करता. जर तुमच्याकडं चांगलाच आणखीन काय मिळालं असेल मार्गदर्शन, म्हणजे काही जर भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि संगीता मावशी असाच सपोर्ट असू द्या. सुनीताताई तुमचा पण असाच सपोर्ट असू द्या. देशमुखताई तुमचा पण असाच सपोर्ट असू द्या. आज पहिल्यांदा कमेंट केली तुम्ही आणि तुमची कमेंट बघून आनंद झाला की तुम्ही म्हटलं दादा मी प्रत्येक व्हिडिओ बघते पण आज कमेंट करते. देशमुखताई नावं लक्षात राहत नाही. तो काही असे जे रेग्युलर कमेंट करत राहतात ना, ते आज तेवढे नावं असतात लक्षात. भरपूर कमेंट तर असं रोजच करतात सर्वच ताई. मावशीनं कमेंट सतत करत असतात, मी संगीता मावशी म्हणून, त्यामुळं त्यांचं नाव घेतलं. थँक्यू. तुमचा असाच सपोर्ट असू द्या आणि बघा काय मार्ग निघतोय का सांगा मला तेवढं.